Last lecture we have seen about the primary tillage. Primary tillage operation is having very good depth as compared to secondary tillage. Secondary tillage are having different types as shown: harrowing, bund forming, reserve, woodler, leveler, etc. So when we secondary tillage is first with the lighter operation than the tillage. It cut the soil to shallow depth, not very deep, smoothen and pulverizing the soil and cut the weeds. म्हणजेच सेकंडरी टिलेज ऑपरेशन मध्ये आपण प्रायमरी टिलेज पेक्षा कमी डेप्थ पर्यंत नांगरणी करत आहोत. त्याचा महत्वाचा भाग असा आहे की जे काही सॉइल आहे ती चांगल्या प्रकारे मिक्स व्हावी, ती बारीक पल्वरायझेशन म्हणजे बारीक व्हावी आणि जेवढे काही तण आहेत, वेगवेगळे वीड्स आहेत ते कट व्हावे. So let us have first disc harrow. Harrowing is one of the secondary tillage. First one, disc harrow, spike tooth harrow, spring tooth harrow, ACMA harrow, patella, triangular harrow, blade harrow, etc. One by one we are going to see all this. Disc harrow. Disc harrow is, as we can see, the construction. So there is a gang of uh, discs which are connected to the horizontal shaft. This is very useful if the ground is very hard and full of grasses and stag. And we have to pulverize very lump of soil and cloud and roots. Then disc harrow is very useful. So in that disc harrowing, there are variety of harrow. Here you can see single action disc harrow is in front of you. The figure shows that in the single acting disc harrow, the discs are mounted, and when it is connected to your prime mower may be बैला किंवा ट्रॅक्टरला किंवा टिलरला हे जेव्हा कनेक्ट केलं जातं, so prime mower may be anything, it is going to roll over that soil and it is going to tilt the soil. पलटी ज्याला म्हणतो आपण, तो पलटी टाईपचं हार्वेइंग इथे होत असतं. आपण ज्याप्रमाणे त्या डिस्कची अरेंज करतो त्याप्रमाणे सिंगल डिस्क असेल, there is a tandem disc arrangement, angle is different, there is offset disc double acting harrow. You can see variety of pictures are shown. Whenever number of gangs means a set of disc, number of gangs are going to increase. These discs are connected to the gang by using bearing and separator and all these things. आपण जर त्याला जास्तीत जास्त प्रमाणे जर त्याच्या वाढवला तर त्याप्रमाणे सिंगल आणि डबल मध्ये टॅन्डम डिस्क आणि ऑफसेट डिस्क डिपेंड अपॉन द पोझिशन. इफ द पोझिशन इज डिफरंट, अशा प्रकारच्या जर अरेंजमेंट वेगवेगळ्या केल्या तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सॉइलसाठी ती सॉइल उलथी पालथी करण्यासाठी या प्रकारच्या ऑरेंजचा उपयोग होतो. त्यामुळे चांगलं स्मूथ आणि पल्वराइज सॉइल तयार होते. त्याला पलटी केल्यामुळे स्मूथ सॉइल करणं सोपं जातं. तर इज अ स्पाइक टूथ हॅरो. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही पाहू शकता इथं फिगर दिलेली आहे. देर इज अ लॉट मेनी नंबर ऑफ स्पाइक्स. स्पाइक्स म्हणजे काटेदार पेग शेप टीथ जे आहे ते एका ठराविक डिस्टन्सला लावलेले आहे. ओके, सो हे जे छोटे छोटे काटेदार जे टूथ लावलेले आहेत, या टीथनी काय होतं, या टीथनी सॉइल जे आहे, सॉइलचे ढेकळ क्लाउड जे आहेत, ढेकळ ज्याला म्हणतो आपण क्लाउड, हे तुटले जातात. ती सॉइल स्टिअर केले जाते, ते वीड्स काढून टाकले जातात, लेवलिंग होते ग्राउंडची.
and many times it is used to cover the seeds. पेरणी झाल्यानंतर फासाटी जे करतो आपण तो प्रकारे स्पाइक टूथ हॅरोनी करतो. जनरली वी यूज बाभळीचं किंवा कुठल्या अशा काटेरी झाडाचे फांदी लावून ही फासाटी करतो आपण. त्याच्यावर ही टूल आहे स्पाइक टूथ हॅरो. सो you can see there, पण ते पाहू शकतो इथं. There are teeth and tooth bar frames, clamps are connected, guardings are there, vessels are there, and levers and hooks are there. So all these are connected together to form a spike tooth hair. There is one more, which is called as a spring tooth hair. When your सॉइल इज स्टोनी, स्टोनी मीन्स खूप साऱ्या प्रमाणात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे स्टोन्स आहेत. खूपच खरबाड जमीन आहे ज्याला म्हणतो आपण. अशी खरबाड जमिनीमध्ये स्प्रिंग टूथ हॅरो हे युजफुल होतं, कारण स्प्रिंग टूथ हॅरोला आपल्याला स्प्रिंग टाईप हुक्स त्या हॅरोला लावलेले असतात. त्यामुळे फ्लेक्झिबल टूथ जे आहे ते हार्ड सॉइलला कट करण्यासाठी उपयोग होतात. यामध्ये जे काही वीड्स आहेत, ह्या वीड्स किंवा जे आपलं तण असतं, हे तण जे आहे जमिनीच्या खाली असेल किंवा छोटे छोटे दगड असतील किंवा तुमच्या आधीच्या पिकाचे रूट्स असतील ते काढून टाकण्यासाठी अशा प्रकारचा स्प्रिंग टूथ हॅरो हा युजफुल आहे. नाउ देयर इज अ Acme हॅरो. Acme इज दिस पर्टिक्युलर शेप. सो यू कॅन सी याच्यामध्ये अगदी नाईफ चाकूच्या आकाराचे यामध्ये सेट लावलेले आहेत. या प्रकारच्या चाकूच्या आकाराच्या शेपमुळे पल्वरायझेशन एकदम भुसभुशीतपणा जो आहे तो येण्यासाठी आणि एक प्रकारे आपल्या आधीच्या पिकाला झाकून घेण्यासाठी सगळ्यात चांगल्या प्रकारचा हॅरो आहे. हा चांगल्या प्रकारे क्लाउड्सला कट करू शकतो, कारण सरळ सरळ आपण नाईफ्स इथे लावलेले आहेत. सो इट इज युजफुल फॉर द गुड. देयर इज वन मोर. आता पटेला इज अ सिंपल ऑपरेशन. इट इज बेसिकली यूज फॉर पॅकिंग अँड लेबलिंग. ढेकळं मोडण्यासाठी, पॅकिंगसाठी, लेबलिंगसाठी आणि तण काढून टाकण्यासाठी अशा प्रकारचं पटेला नावाचं हॅरोइंग टूल हे लावलं जातं. यामध्ये आपण जर पाहिलं तर देयर इज अ वुडन प्लॅंक. एका लाकडाच्या ह्याला हुक्स लावलेले आहेत. त्या हुक्स जे आहेत ते हुक्स हे याचं डायरेक्शन खाली असल्यामुळे तुम्ही फिगर मध्ये पाहू शकता त्या हुकचं डायरेक्शन हे जमिनीमध्ये आहे आणि ते ओढल्या जात आहे. तो कम्प्लीट सेट जो आहे तो आय हुक बोल्टनी ओढल्या जातो. सो इट इज गोइंग टू ब्रेक द क्लाउड. इट इज गोइंग टू यूज फॉर पॅकिंग, लेबलिंग अँड प्लॉइंग सॉइल. So this is one more type of haro. So sometimes such type of triangular haro is also used. The use of different haros are useful to cover lot much area. वेगवेगळ्या टाईपचे हॅरो तयार करण्याचा मागचा उद्देश आहे की वेगवेगळ्या टाईपच्या क्रॉपसाठी वेगवेगळ्या टाईपचा एरिया हा कव्हर करायचा असतो. बरेचदा आपल्याला आपण जर समजा भाजीपाला वगैरे लावलेला आहे तिथं सीड बेड्स असतात. म्हणजे सीड बेडला अशा प्रकारच्या ट्रायंग्युलर हॅरो इज युजफुल टू रिमूव्ह द वीड्स अँड टू पल्वराइज द सॉइल. सिंपल आहे कन्स्ट्रक्शन. स्पाइक्स लावलेले आहेत आणि ट्रायंग्युलर फ्रेम आहे. ते स्पाइक्स हे एका ठिकाणी जर आपण धरून ओढले तर ऑटोमॅटिकली तिथे हॅरोइंग. व्हेरी ट्रॅडिशनल टूल इज वखराचं तुम्ही ऑपरेशन बरेचदा पाहिलं असेल. So it is one or two blades which are attached and which are useful to prepare seed bales mostly in clay soil. आपण जेव्हा एखादं पीक काढून टाकल्यानंतर दुसरं पीक लावत असताना किंवा
एकदा पाऊस पडून गेल्यानंतर 2 आंतरपिकात जर समजा बऱ्याच प्रकारचा तण वाढला असेल, तर त्याला वखर चालवून काढून टाकतो. सो इट इज वर्क लाईक अ स्वीप. झाडू मारल्यासारखं त्याचं काम आहे. तर त्यामध्ये त्याचं जे काही ब्लेड आहे, तो ब्लेड हा त्या जमिनीवरची जी काही छोटं तण आलेलं आहे पावसामुळे, तर ते काढून टाकण्यासाठी बखर हे डिव्हाइस सारखंच अजून एक डिव्हाइस आहे ज्याच्यामध्ये 2 किंवा 4 ब्लेड लावले असतात, विच इज कॉल्ड ॲज अ गुंतका. याच्या गुंतका आणि बखर हे सेम आहे, फक्त यामध्ये ब्लेडची संख्या ही वाढवलेली आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे रेसिप्रोकेटिंग पॉवर हॅरो. याला पॉवर हॅरो का म्हणलेलं आहे? कारण याच्यामध्ये जे काही खाली स्पाइक्स लावलेले आहेत, हे स्पाइक्स मागे पुढे ऑसिलेट होतात. सो देअर आर 2 rows, horizontal oscillating arms. There is a sliding crank mechanism. जे पॉवर टिलरचं जे पॉवर आउटपुट आहे किंवा ट्रॅक्टरचं पॉवर आउटपुट आहे, इट इज कनेक्टेड. यू कॅन सी, आता आपण पाहू शकतो इथं की आपण तिथे कनेक्ट केलेलं दाखवलेलं आहे फिगरमध्ये. So there is a vibration which is created and that vibration frequency is 400 cycles per minute. अशा प्रकारच्या व्हायब्रेशनमुळे जे काही ढेकूळ आहे, जे काही क्लाउड्स आहेत, ते क्लॉड जे आहेत, ते क्लॉड मोडण्यासाठी आणि पल्वराइज म्हणजे बारीक करण्यासाठी सगळ्यात चांगल्या प्रकारचं हे टूल आहे. सो देयर इज अ रिस्प्युटिंग हॅरो. हे आपण हॅरो पाहिल्यानंतर त्याच्यानंतरचे जे काही डिव्हाइसेस आहे, जे की सेकंडरी टिलेजमध्ये आपण पाहतो, ते म्हणजे बंड फॉर्मर. बंड फॉर्मर याचं सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे आपण जर समजा ऊस लावलेला आहे. ऊस हा नेहमी आपण एका ठराविक ओळीत तयार करून, बंड तयार करून किंवा साचे तयार करून किंवा ओळी तयार करून त्याच्यामध्ये तो ऊस पेरला जातो. तर त्यासाठी अशा प्रकारचे बंड फॉर्मर म्हणजे त्या जमिनीला एक ठराविक शेप देण्यासाठी अशा प्रकारचे बंड फॉर्म केले जातात. आता हे बंड फॉर्म केल्यानंतर काय होतं, तर बंड फॉर्म केल्यामुळे आपल्याला पाणी देण्यासाठी एक नालीदार अशी पॅसेज मिळतो. जसं की आपल्या कॅनलचे पॅसेज असतात तशाप्रमाणे. त्या प्रकारच्या मध्ये ऊस थोड्या प्रमाणात मोठा झाल्यानंतर मध्ये जाण्यासाठी खूप अडचण येते. त्यामुळे अशा प्रकारचे बंड जर फॉर्म करून ठेवलेले असले, सो इट इज व्हेरी इझी टू गिव्ह इरिगेशन और इरिगेशन बिकम्स इझी. या बंडचाच थोडा वरचा शेप म्हणजे रिजर आहे. आता रिजरचं तुम्ही इथे फिगर मध्ये पाहू शकता. फिगर मध्ये तुम्हाला व्ही शेप स्लॉट जमिनीला झालेले दिसते आणि ते व्ही शेप स्लॉटमुळे आपल्याला बऱ्याच वेळा त्यात इरिगेट करण्यासाठी ड्रीप इरिगेशनचे पाईप टाकण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो. तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारची रिजर सुद्धा वापरता येऊ शकतात. अशा प्रकारचे वेज शेप तयार झाल्यामुळे हे रिजर हे एक वरच्या प्रकारचं बंड फॉर्मर आहे. त्यानंतर पुडलर. हा पुडलर जो प्रकार आहे तो जेव्हा आपल्याला पॅडी म्हणजे आपण जर समजा भात शेती करत असताना अशा प्रकारची जमीन जी आहे ती जमीन ही पाणी आणि सॉइल, चिखल ज्याला म्हणतो आपण, अशा प्रकारच्या चिखलाची जमीन तयार करायची असते. आणि जेव्हा तुम्ही चिखलाची जमीन तयार करता तर त्याच्यामध्ये तुम्हाला पुडलर हे असं एक अटॅचमेंट आहे जे तुमच्या पॅडी फील्ड मधून जो काही क्लोड आहे, जो काही वीड्स आहेत, जे काही त्यामध्ये ढेकूळ असेल किंवा तण असेल ते काढून टाकण्यासाठी अशा प्रकारचे पुडलर वापरले जातात. पुडलर हे तुम्ही जनरली तुमच्या ट्रॅक्टरच्या मागच्या बाजूला अटॅच करून या पुडलरचा वापर करून तुम्ही फिगर मध्ये पाहू शकता की कशा प्रकारचं फील्ड हे असतं. आणि
त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पुडलरचे ब्लेड सुद्धा असू शकतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेवलर. जर समजा तुमचं जमीन ही एका लेवलला असेल किंवा ठराविक स्लोप तुम्ही त्या जमिनीला दिलेला असेल तर इरिगेशनसाठी खूप सोपं जातं ते. तर त्यासाठी तुम्हाला लेवलरचा वापर करायचा. आता सध्या जे आहे लेझर बीम लेवलर सुद्धा आलेले आहे. लेझर बीम लेवलरमुळे आपल्याला आपली जमीन ही कसदार करून घेता येते, एका लेवलला ठेवता येते. इरिगेशनसाठी ती खूप चांगल्या प्रकारे उपयोगाला येते आणि चांगल्या प्रकारे कन्झर्वेशन ऑफ रेन वॉटर हे सुद्धा त्यामध्ये होतं. मध्ये-मध्ये कुठेही पाणी साचून राहत नाही किंवा त्या पाण्यामुळे तुमच्या पीक हे खराब होत नाही. Last one is cultivator. Cultivator, there are variety of cultivators. यामध्ये आपल्याला कल्टिवेटरचा उपयोग हा डिस्क कल्टिवेटर, रोटरी कल्टिवेटर, टाइम कल्टिवेटर, ट्रॅक्टर टर्न कल्टिवेटर, ट्रेल टाइप कल्टिवेटर आर देअर. कल्टिवेटरचा उपयोग काय होतं की आपल्याला सॉइलला वर खाली करण्यासाठी, एरिएट करण्यासाठी, तणनाशक देण्यासाठी, त्याच्यानंतर तुमचं सीड जे आहे ते टाकण्यासाठी, त्याचा सरफेस जो आहे तो इव्हॅपोरेशन अँड रॅपिड इनफिल्ट्रेशन ऑफ वॉटर म्हणजे पाणी धरून ठेवण्याची कॅपॅसिटी वाढण्यासाठी, ते जास्त पाणी झालं असेल तर निचरा करण्याची कॅपॅसिटी, यासाठी अशा प्रकारच्या कल्टिवेटरचा उपयोग होत असतो. तुम्हाला फिगरमध्ये खूप सारे कल्टिवेटर इथे दिसतायत. So this completes our secondary tillage.